हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। मोठी दुःखद घटना समोर येत आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी निवासी गाव दहिलीतांडा येथे गुरुवार सकाळी 11 वाजता ठेवण्यात आले। त्यांचं निधन झाल्याचे कळताच परिसरातील जनतेसह त्यांच्या निकटवर्तीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला। नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचा आज सकाळी 5 वाजता 1 जानेवारी 2025 रोजी हैदराबाद येथील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुःखद निधन झाले। राज्यातील मतदारसंघातील त्यांच्या चाहत्यांवर नवीन वर्षाच्या पहाटेच दुःखाचा डोंगर कोसळला। नवीन वर्षात ही मोठी दुर्दैवी घटना झाली आहे। सगळीकडे हळहळ व्यक्त होते। त्यांचं पार्थिव शरीर हैदराबाद वरून विशेष वाहनानं निवासस्थानी म्हणजेच दहिलीतांडा येथे आणून अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांचा अंतिम संस्कार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय प्रवासामध्ये 2004 ते 2019 या सकल 15 वर्षामध्ये किनवट मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली। आमदार प्रदीप नाईक यांनी मतदारसंघात विकास कामे केली आहेत। किनवट मतदारसंघातील जनता विसरणार नाही हे तितकंच खरं आहे। मतदारसंघात जनता आपल्या कामासाठी नाईक यांच्या भेटीच्या चुलीपर्यंत जात होते। आपली कामं करून घ्यायची म्हणून माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक यांची जनता कार्यकर्त्यांशी नाळपट्ट जुळली होती। त्याची प्रचिती अनेकदा पाहायला मिळाली। पराभवानंतरही नाईक कधी जनसंपर्कात होते, त्यामुळे जनसामान्यांना आजही ते आपले नेते वाटतात। प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनात झालेले कार्यकर्ते हे दुःखद असून ही घटना मान्य करायला तयार नाही। नाईकांची त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत असणारी आपुलकी नातेसंबंध यातून खरोखर नेता म्हणून जनता प्रदीप नाईक यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होती हे खरं आहे। स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या दुर्दैवी निधनानं जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत। प्रदीप नाईक हे देवमाणूस होते। आपण आपल्या देव गमावलाय असंही त्यांचं म्हणणं आहे। अश्रू होताना पाहायला मिळत आहेत। राज्यासह मतदारसंघातील हिंदू मुस्लिम दीनदलित समाजाचा नेता हरवलाय यात शंका नाही। त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत देवो, संयमी आणि हसमुख असलेले मित्र असो शत्रू असो सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या प्रदीप नाईक यांना मराठवाडा न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।